नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. मित्रांनो, महाराष्ट्र हा संतांचा देश आहे, विचारांचा देश आहे आणि सुधारकांचाही देश आहे. पण दुर्दैवाने याच महाराष्ट्रात बोंधुगिरी नावाचा एक असा कर्करोग पसरलाय जो समाजाला आतून पोखरतोय. आतापर्यंत आपला समज होता बुवाबाजी, आघोरी विद्या आणि भोंदूबाबांच्या नादी फक्त अशिक्षित, गरीब किंवा दुर्गम भागातील लोकच लागतात. पण नाशिकच्या कॅप्टन खरात प्रकरणानंतर हा समज फार फार धुळीला मिळाला आहे. नाशिकचा हा स्वयंघोषित कॅप्टन खरातच्या दरबारात कोण कोण बसलो होतो? तेथे फक्त साधी भोळी माणसं नव्हती, तर राज्याचे बडे मंत्री, प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस दलातील मोठी पदं भूषवणारी लोकांनी देखील हजेरी लावल्याचं समोर आलं आहे. ज्यांच्या खांद्यावर कायद्याचं रक्षण करण्याची जबाबदारी होती तेच या बंधूंच्या चरणी नतमस्तक झाले होते. सर्वात धक्कादायक आणि संतापजनक बाब म्हणजे ज्या महिला आयोगावर राज्यातील महिलांच्या संरक्षणाची जबाबदारी आहे, त्याच आयोगाच्या अध्यक्षा या भोंदूबाबाचे पाय धुतात, त्याचं पूजन करतात, त्याच्या डोक्यावर छत्री धरतात, त्याला केक भरवतात. ज्याला समाज रक्षक मानतो तोच जर अशा भक्षकाची पूजा करायला लागला तर सामान्य माणसाने दात कुणाकडे मागायचे? या बोंधूने शेकडो महिलांवर अत्याचार केला. त्या महिला सुशिक्षित होत्या, सधन घरच्या होत्या. 200 रुपयांचा दगड चमत्कारिक खडा म्हणून या बोंधूने 2-2 लाखांना विकला. महिलांच्या वेगवेगळ्या अवयवांची पूजा करण्यासारखे आघोरी प्रकार केले. हे सगळं कोणाच्या आशीर्वादानं सुरू होतं? जेव्हा एखादा मोठा राजकारणी किंवा अधिकारी अशा बोंधूंसोबत आपले फोटो काढतो तेव्हा त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढते. त्याला एक प्रकारे अप्रत्यक्ष सरकारी संरक्षण मिळतं आणि त्या बळावरच तो सर्वसामान्यांची लूट करायला मोकळा होतो. या संपूर्ण प्रकरणाची सखोल माहिती पाहिल्यानंतर मला वारंवार एकच प्रश्न पडतो आणि तो म्हणजे इतकं सगळं शिकून सवरून विज्ञानाच्या युगात जागूनही आपली माणसं अशा जाळ्यात का अडकतात? सुशिक्षित लोकांचं डोकं या भोंदूगिरी समोर का झुकतं? हा केवळ गुन्हेगारीचा विषय नाही, तर हा समाजाच्या मानसिकतेचा विषय आहे आणि याच मानसिकतेचा वेध घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण चर्चा करत असलेल्या या विषयावर अधिक प्रकाश टाकण्यासाठी आपल्यासोबत आहेत जळगावचे सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत अनेक वर्षांपासून सक्रिय असलेले डॉक्टर प्रदीप जोशी. कॅप्टन खरात सारख्या प्रवृत्ती कशा फोफवतात आणि समाज त्यांच्या आहारी का जातो याबद्दल डॉक्टर काय म्हणतात ते आपण त्यांच्याकडूनच सविस्तर जाणून घेऊया. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. डॉक्टर साहेब, असं काय असतं नेमकं या बोंधूबाबांकडे किंवा ही लोक का आकर्षित होतात या बोंधूबाबांच्या या सगळ्याला बळी का पडतात? बेसिकली एक गोष्ट काय आहे की लोक किती शिकले, किती श्रीमंत झाले तरी लोभ हा कोणाला सुटत नाही आणि आपण जे काही मिळवलेलं आहे त्यात समाधानाची वृत्ती आजकाल कमी झालेली आहे. अधिकाधिक गोष्टींची हाव समाजामध्ये आहे आणि त्यामुळे हा आणखीन काहीतरी मला मिळवायचं आहे अशी भावना मनात असते. दुसरी गोष्ट काय आहे की समाजामध्ये तुम्हाला किती पण सत्ता असो, तुमच्याकडे किती पण पैसा असो, तुम्हाला किती पण नाव असो, आज असुरक्षतेची भावना समाजातल्या प्रत्येक घटकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. की सत्ताधारी लोक आहेत, सुशिक्षित आहेत, हे सगळं काही असलं तरी त्यांच्यामध्ये तर उलट असुरक्षिततेची भावना खूप मोठी वाढत चाललेली आहे. आज आहे उद्या काही माहित नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी एक आधार शोधायचा प्रयत्न हा त्या लोकांचा सतत चाललेला असतो आणि कुठेतरी एखादा बंधुबाबा जो आपल्या बोलण्यामुळे आणि तथाकथित चमत्कारांमुळे किंवा तथाकथित सुपर पॉवरमुळे त्याला कुठेतरी नाव मिळालेलं असतं, त्या लोकांच्या मागे, अशा लोकांच्या मागे ही सगळी मंडळी धावतात
आता हे जे सुपर पॉवर सांगतात की माझ्यात अमुक ताकद आहे तमुक ताकद आहे, ह्या सगळ्या खोट्या गोष्टी असतात खरं म्हणजे. मानसिक दुर्बलता असं पण काही एक भाग येतो का दुर- त्याच्यामध्ये? मानसिक दुर्बलता म्हणण्यापेक्षा सुद्धा तो एक खोटी आशा आणि खोटा अधिकाधिक मिळवण्याची ती वृत्ती, याच्यामध्ये लोक जातात. आणि त्यात या माणसामध्ये काहीतरी असू शकतं अशी एक भावना पसरली गेली की मग ते आणखीन आपल्याही मनावरती त्याचं गारुड बसतं. आणि मग त्या गारुडाच्या पोटी आपण तिथे जात असतो. आणि अशा वेळी होतं काय माहितीये का, की आपली सत्सद विवेक बुद्धी आपण गहाण ठेवतो. म्हणजे साधा विचार करण्याचं सुद्धा आपलं राहत नाही. इतके सुशिक्षित लोक, इतके हुशार लोक हे अशा पद्धतीने बळी पडतात. याचाच अर्थ ते नीट, ज्याला विचार करणं म्हणतात किंवा आम्ही अज्ञसवाले लोक ज्याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो, तो वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत नाहीत. म्हणजे इतक्या साऱ्या घटना घडल्यानंतरही विवेक का माणसाचा शाबूत राहत नाही किंवा जागृत राहत नाही? शिक्षण आणि श्रद्धा, अंधश्रद्धा याच्यामध्ये अशा पुसट रेषा का आहे? पुसट रेषा म्हणजे कसं आहे की पुन्हा ते जे प्रभाव या लोकांचा पडलेला असतो ना, तो प्रभावामधनं हे लोक बाहेर पडतच नाहीत. आता तुम्ही एक प्रसिद्ध जे बापू होते, त्यांना घाणेरड्या आरोपांखाली अटक झाली. एवढं असून सुद्धा त्यांच्या जयंतीच्या दिवशी देशभर सगळीकडे मोठ्याल्या शोभायात्रा निघतात. त्यांच्या पाठीमागे लोक, स्त्रिया सुद्धा जातात. त्यांनी केलेल्या स्त्रियांवरचे अत्याचार माहिती असून सुद्धा या गोष्टी केल्या जातात. या आंधळेपणाने गोष्टी होऊन राहिलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला विचारच करायचा नाहीये. याच्यासाठी खरी एक मुख्य गोम अशी आहे की आपले कायदे त्या मानाने कमी पडत आहेत. म्हणजे आता सुदैवाने निदान अंधश्रद्धा आणि जादूटोणाचा कायदा जो झालेला आहे, त्या कायद्याचं काटेकोर पालन झालं पाहिजे आणि त्या कायद्यान्वये कठोर शिक्षा झाली पाहिजे. दुर्दैवाने काय होतं की लोक अशा फसवणूक करणारे लोक आणि धार्मिकता याच्यामध्ये गल्लत करतात. म्हणजे हा भाग जो आहे तो अशा प्रकारे करणं हे आमचं धार्मिकता आहे, हे आमची श्रद्धा आहे, देवावरती श्रद्धा आहे, असं लोक मानतात. आणि हे बेसिकली चुकीचं आहे. म्हणजे लोकांना हे कळलं पाहिजे की देव मानणं, धर्म पाळणं या गोष्टी चांगल्या आहेत, करा तुम्ही, आपल्याला आवडतंय त्या तुम्ही करा. पण त्याच्या योगे त्याच्यातनं जी काही फसवणूक होते आहे, ती फसवणूक होणार नाही याची तरी काळजी घ्या. म्हणजे एखाद्या संत चांगल्या चारित्र्याच्या माणसाची वरती तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याच्यावरती हे करा. पण त्याच्याकडनं जर काहीतरी चुकीच्या गोष्टी होत आहेत हे तुम्हाला कळतं आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही त्याच्यापासून दूर झालं पाहिजे, किंबहुना त्याच्यावरती लढा दिला पाहिजे तुम्ही त्यावेळी. हे या गोष्टी होत नाहीत. हा मोठा संत आहे, मोठा धार्मिक माणूस आहे, अशा प्रभावाखाली आपण तो जे काही करतो ते स्वीकारत जातो आणि ते चांगलंच आहे अशा भूमिकेतनं इव्हन स्त्रिया सुद्धा जातात. इतक्या मोठ्या माणूस हा याला मानतो आहे, म्हणजे हा माणूस खरंच मोठा असला पाहिजे अशी भावना सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये उत्पन्न होते. किंबहुना ही लोक पुष्कळदा माझ्याकडे अमुक अमुक मोठा माणूस येतो अशी जाहिरातबाजी सुरू होते आणि त्याच्यातून आणखीन आपल्याकडे भक्तगणांना खेचून घेणं. आणि एकदा दुसरी गोष्ट काय होते, त्यांच्याही मध्ये असा एक निगरगट्टपणा येतो की आपल्याला या लोकांचं संरक्षण आहे. अमुक अमुक प्रभावी माणूस माझ्याकडे येतो, मग ऑटोमॅटिक मला ते संरक्षण मिळतं आणि मी जे काय करतो त्याला मला कोणी काही हात लावू शकणार नाही अशी भावना त्यांच्यामध्ये उत्पन्न होते. आणि मग त्याच्यातून पुढे या सगळ्या गोष्टी एकातून अधिकाधिक धारिष्ट वाढत जातात, अधिकाधिक चुकीच्या गोष्टी होत जातात. टप्प्याटप्प्याने अधिकाधिक पार नरबळीपर्यंत येण्याची हिंमत लोकांची वाढते. हे दुर्दैवी गोष्ट आहे. वेळीच जर लहान याच्यामध्ये या गोष्टी सापडल्या असत्या की त्याच्या दुष्कृत्यांना वेळीच जर लोकांनी वाचा फोडली असती, मला असं वाटतं की इतक्या थरापर्यंत जायच्या आधीच हे प्रकरण थांबवता आलं असतं. तर मित्रांनो, डॉक्टर प्रदीप जोशी यांनी मांडलेले हे वास्तव डोळ्यात अंजन घालणार आहे. संकट प्रत्येकावर येतात,
पण त्या संकटांवर मात करण्यासाठी विज्ञानाची आणि विवेकाची साथ सोडली की आपण अशा बोंधूंचे शिकार होतो. लक्षात ठेवा, कोणताही चमत्कार तुमच्या आयुष्यातले प्रश्न सोडवू शकत नाही. तुमच्या कष्टाला आणि कर्माला जेव्हा विवेकाची जोड मिळेल तेव्हाच प्रगती होईल. कॅप्टन खरात हे फक्त एक नाव आहे. अशी अनेक रूपं आपल्या अवतीभोवती वावरत आहेत. अशा लोकांपासून सावध राहा आणि आपल्या घरातील सुशिक्षित पिढीलाही चिकित्सक बनायला शिकवा. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर त्र्यंबक कापडे डिजिटल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांनाही संपूर्ण महाराष्ट्रात ख्यातीप्राप्त असलेल्या ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर प्रदीप जोशी यांच्या मार्गदर्शनाचा लाभ होईल. धन्यवाद.